तर नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं नेहमीप्रमाणे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज काही स्पेशल आणि चटपटा होणार आहे, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा. 2-3 दिवस झाले पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर अशा मस्तपैकी गार वातावरणात आपल्याला काहीतरी गरमागरम मस्त टेस्टी खायची इच्छा होत असते. ॲज युजली टेस्टी खायचं म्हटलं तर पावसामध्ये भजी. तर नेहमीप्रमाणे मला माझ्या नवऱ्याचा कॉल आलेला होता ऑफिसमधला. तर बोलते, आज पाऊस पडतो आहे, तुला माहिती आहे आज काय करायचं आहे. मला लगेच आयडिया आली की मी बोलली हां लवकर या तुम्ही. तर ते ऑफिसमधून यायच्या आधीच मी छान गरमागरम भजायचा बेत तयार केला आणि त्यांना येताना बोलली की दूध संपलेलं होतं तर तुम्ही दूध घेऊन या. तुम्ही बघू शकता इतका धुवाधार पाऊस चालू होता आणि विजांचा पण आवाज खूप चालू होता. तर तुम्ही बघा, मी ऑलरेडी भज्यांचं भिजवून ठेवलेलं होतं आणि छान इकडे गरमागरम तेल तापलेलं होतं आणि इकडे सोबतच दूध तापलेलं होतं. तर गरम भजी खाल्ल्यानंतर आमचा चहाचा बेत होता. इकडे बघा, मी छान बारीक मस्त कांदा भजी केले आणि ते एवढी टेस्टी झाली. माझ्या हातचे सहसा भजी बिघडत नाही, म्हणून जास्त करून नवरा बाकी गोष्टीपेक्षा म्हणजे भज्यांची तारीफ मात्र नेहमी करतो. त्यावेळेस मला खूप छान वाटतं. तर बघूया आपण यांचे रिॲक्शन. तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसलंच असेल त्यांना भजे दिसताच त्यांचे कसे एक्सप्रेशन होते. आता बघूया. बघा, मला माहिती होतं मी भजे बिघडवू शकत नाही. एक नंबर माझ्या हातचे भजे. वाह वाह वाह. नेहमी असं होतं ना की भज्यांची तारीफ नवरा करत असतो, पण यावेळेस मी टेस्ट केला आणि मला छान वाटलं म्हणून मी पण तारीफ केली माझ्या भज्यांची. तर इकडे यांचं चाललं होतं, तिला ट्युशनला जायचं नव्हतं. ती पप्पाच्या लाडामध्ये थोडं आगाऊपणा चालला होता तिचा आणि मग आम्ही असाच टाईम स्पेंड केला छान. इकडे बाहेर पाऊस चाललेला होता. इकडे छान मस्त मी चहाची तयारी करत होती. चहा ठेवला होता एक साईड. त्यानंतर छान आम्ही पावसाचा आनंद घेत भजी खाल्ली आणि बाहेर इतकं छान गार वातावरण झालं होतं. पण हे वातावरण ना काही वेळापुरतं छान वाटतं, नंतर ते किचकिच वाटायला लागतं, नकोसं वाटायला लागतं. तर असो, जे काय असेल ते. पण आम्ही नेहमी पाऊस पडल्यावर भजे आम्ही बनवतोच. म्हणजे एक पण क्षण असा जात नाही की पाऊस पडला आणि भजी बनवणार नाही मी, असं होणार नाही. तर नंतर मी घेतले होते भांडे लावायला. आमच्याकडे ॲक्च्युली पाण्याचा प्रॉब्लेम खूप होतो आहे. त्यात लाईट पण नव्हती सकाळपासनं, काय माहिती, आणि अंधार पडलेला होता सगळा. तर असो, नंतर मी चहा घेतला. यांनी चहा सोडलेला होता, यांनी चहा घेतला नाही, चहा घेतला. मग सारूच्या ट्युशनची झालेली होती वेळ. मग मी तिला रेडी करत होते. तिच्यात छान 2 पोणी घालून दिल्या आणि तिला रेडी करून वरती नेऊन द्यायचे होते. तर बघा ती कशी स्माईल करत होती. तिला पण माहिती होतं की मी शूट करत होते त्याच्यामुळे. तर आता 2-3 दिवस झाले तर माझा शेड्यूल असा चाललेला आहे, कारण 2-3 दिवसापासून सारूची ट्युशन लावलेली आहे. त्याच्यामुळे तिला 2:30ला ट्युशनला जावं लागतं आणि 4ला ती घरी येते. तर तिथे चालू होतं, मम्मी रॉंग झाली आहे राईट झाली चप्पल. तिला थोडं कन्फ्युजन होतं म्हणून ती मला सारखं विचारत असते. तर जास्त काही दूर नाही, आम्ही 2nd मळ्यावर राहतो आणि तिची ट्युशन असते 3rd फ्लोअरवर, म्हणजेच 3ऱ्या मळ्यावर. तर तिला खूप लिफ्टपेक्षा पायऱ्यांनी जायची मजा तिला खूप येते. खूप म्हणजे खूप तिला भारी वाटतं. तर बघा, हिची 3ऱ्या मजल्यावर अशी ट्युशन आहे. त्या मॅम एवढ्या प्रेमळ आहेत, तर तिला खूप छान वाटतं, एंटरटेनमेंट वाटते एक ट्युशनला. मग मी तिथून रिटर्न निघाली आणि घरी होता माझा नवरा वाट बघत. त्यांना पण जायचे होते ऑफिसला, लंच ब्रेकमध्ये आलेले होते. तर मग मी आली आमच्या 2nd फ्लोअरवर आली. ते बघा माझं ग्रीन विल्ला. तर हे माझं घर आलेलं होतं. देन मी घरात एंटर केलं. तर असा होता आजचा माझा दिवस, तुम्ही बघू शकता. आणि माझे अजून पण कामं पडले. सो आजपर्यंत एवढंच. तोपर्यंत बाय.